पांच नहीं है तो नाम बताओ ना कौन कौन नहीं है। एक अमन नहीं है, परवेज नहीं आया, तो ऐसा नाम नहीं। कृपया सगळं सर्व कर्णधारांना आणि टीम मालकांना विनंती असेल की कालपासून आजपर्यंत जे जे तुमचे ॲब्सेंट प्लेयर असतील, म्हणजे जे जे प्लेयर मॅचला आलेले नसतील, कारण काही असो, एमर्जन्सी असो नसो, काही कारणांनी ॲब्सेंट असतील त्याची लिस्ट आम्हाला आज संध्याकाळी मिळाली पाहिजे। ॲब्सेंट प्लेयर आणि बॅकआउट झालेले प्लेयर कारण काही असो, कारणाचं काय करायचं ते कमिटी डिसाईड करेल, पण ओनर आणि कॅप्टनचं काम असेल की जे जे प्लेयर ॲब्सेंट होते कालपासून आजपर्यंत, एकही मॅच ॲब्सेंट असेल तरी पण त्याची लिस्ट आम्हाला संध्याकाळपर्यंत पाठवावी। चला आता पुढील मॅच सुरू होते, रायझिंग स्टार वर्सेस नित्या 11। नित्या 11 संघाची बॅटिंग। माफ करा, श्री साई सिद्धी संघाची बॅटिंग। त्यांचे सलामीचे फलंदाज मयूर साबळे आणि करण पोंगाडे। करण पोंगाडे रेस्क्यू प्लेयर म्हणून खेळतील। आणि बॉलिंग साठी सज्ज असतील दिनकर यादव। पहिला बॉल दिनकर टू मयूर। मयूरांनी चांगला फिरवलेला लेग साईडच्या दिशेने पहिल्याच बॉल मध्ये दिनकर यांचा समाचार आणि लगावलेला असा हा षटकार, पहिला चेंडूमध्ये षटकार। थोडी स्लोवर अशी गोलंदाजी दिनकर यांची, टेनिस मध्ये कामाला येते, रबर मध्ये बघावं लागेल। चांगला पिकअप केला डावखऱ्या हाताचे फलंदाज मयूर साबळे आणि पुरेपूर फायदा घेत इनिंगची सुरुवात 6 धावांनी। दोन चेंडू 7 धावा। पुढचा बॉल दिनकर टू करण। करण कडून चांगला हवेमध्ये उडवलेला, रवी असतील कॅच खाली, परंतु थोडंसं मिस्जस्ट झालंय। चांगली हवेमध्ये कॅच उडाली होती, थोडं चांगलं जजमेंट झालं असतं तर, परंतु हे थोडीशी मिसफिल्डिंग, थ्रो काही चांगले नाही आणि 3 धावा। चांगलं रनिंग दोघांमध्ये, 3 धावा या चेंडूमध्ये। 3 बॉल आणि 10 रन संघाचे। चौथा बॉल घेऊन येतील पुन्हा दिनकर, लेफ्टी बॅट्समन असतील मयूर, आणि पुन्हा एकदा हा स्लॉट मध्ये आलेला बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क आणि षटकार। पुन्हा एकदा जसा स्लॉट मध्ये मिळालेला बॉल मयूर साबळे यांनी सोडला नाहीये आणि लॉंग ऑनच्या दिशेने लगावलेला पुन्हा एकदा 6 धावा। 16 धावा या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये। पुन्हा एकदा त्याच, परंतु यावेळेला गती खूपच कमी, चांगलं स्लोवर व्हेरिएशन दिनकर यांच्याकडून, थोडं चकवलं बॅट्समन यांना। शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा। 16 धावा तब्बल। यावेळेला थोडीशी अवांतर अशी लेग साइडला व्हाईट बॉल, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न दिनकर यांच्याकडून। रबर बॉल मध्ये स्लॉट मध्ये लागलेला बॉल सिक्सच जाईल, थोडंसं व्हेरिएशन खूपच महत्वाचं।
यावेळेला पुन्हा एकदा तोच बॉल आणि तोच शॉट आणि तोच रिझल्ट. पुन्हा एकदा 6 धावा. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्या 23. 1 ओव्हर 23. 3 षटकार आणि उत्तुंग असे षटकार लेग साइडला पुरेपूर फायदा घेत मयूर साबळे यांनी एका ओव्हरमध्ये 23 धावा. पॉवर प्ले जरी नसले रेनी याच्यामध्ये तरी पण चांगलाच फायदा घेतला या ओव्हरचा. क्वालिफिकेशन साठी हे पुढच्या 2 मॅचेस महत्त्वाचे असतील. या पुढच्या 2 मॅचेस जर बऱ्याच मोठ्या फरकाने कोणत्या 1-2 टीमने जिंकल्या तर पॉइंट टेबल मध्ये चलबिचल होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही टीमने कॅज्युअली खेळणं म्हणजे धोकादायक आहे. आता पुढची ओव्हर घेऊन येतील संदेश धेरांगे. चांगले वेगवान असे गोलंदाज, खूप तेज तर्रार गोलंदाजी करतात. त्यांना फेस करतील करण पोंगाडे. चांगला बॉल करण यांच्याकडून ऑफ साइडच्या दिशेने लगावलेला गॅप शॉट सिलेक्शन आणि खणखणीत चौकार. स्लॉट मध्ये आलेला बॉल आणि गॅप मध्ये लगावलेला गोविंद आणि वैभव बाबूच्या एकदम बायसेक करत गॅप शॉट चौकार. कालपासून करण पोंगाडेला आपण बघतोय खूप चांगल्या प्रकारचे ऑफ साइडला चौकार त्यांच्याकडून बघायला मिळत आहे. चांगलं असं समंजस फलंदाजी त्यांच्याकडून. पुन्हा एकदा त्याच लेवलचा यावेळेला हलकेच हाताने खेळून अलॉंग द ग्राउंड 1 रन. 2 रनचा मानत असेल. चांगली फिल्डिंग होती परंतु 2 धावा रोखू शकले नाही. चांगली रनिंग दोघांमध्ये, चांगलं कॉलिंग आणि चांगलं कम्युनिकेशन. अशाच प्रकारची जोडीची आणि पार्टनरशिपची आवश्यकता असेल श्री साई संघाला. 29 धाव संख्या. 1 ओव्हर 2 बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. फक्त 1 धाव या चेंडूवर. चांगला इन स्विंग टाकण्याचा प्रयत्न संदेशांचा. संदेशांच्याकडून तशी म्हणावी लागेल तर चांगलीच गोलंदाजी. कोणताही बॉल स्लॉट मध्ये नाही. अवांतरशी एकही धाव नाही. परंतु तरीही 7 धावा या ओव्हरमध्ये अजून. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 30. आता फेस करतील लेफ्टी मयूर. उलटा जसा बॉल लेग साइडच्या दिशेने. तिकडे असतील रवी सिंग करतील फिल्डिंग. उचलफेकी करतील. 2 धावा. चांगली फिल्डिंग यावेळेला रवी यांच्याकडून. 2 धावा. मयूर साबळे 6 बॉल 21. करण पोंगाडे 4 बॉल 10. चांगली पार्टनरशिप आपल्या संघासाठी. 32 धावा आतापर्यंत. 2 चेंडू अजूनही शिल्लक दुसऱ्या ओव्हरचे. यानंतर अजून परफॉर्मन्स ओव्हर बाकी असेल. पुन्हा एकदा त्याच लेवलचा थोडासा फुलटॉस आणि वाईड असा बॉल आणि वाईड +1. थोडं जास्त पेस वाईड नाहीये. फक्त 1 धाव असेल लेग बाईसची. जास्त पेस टाकण्याचा प्रयत्न, दिशा थोडी चुकली होती परंतु काही धोका नाही. जर बॉल लागला असता तर कमीत कमी 6 धाव्या आल्या असत्या. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 33 धाव संख्या. करण करतील फेस. काय झालेलं आहे? काय डेलिब्रेट वगैरे असं काय नसतं. टेनिसमध्ये डेलिब्रेशन वगैरे असं काही नाहीये. आणि ऑफ साइडला पुन्हा एकदा रवी सिंग करतील उचलफेकी. यावेळेला चांगलं गॅदर, चांगलं थ्रो. फक्त 1 धाव आणि अशा प्रकारे 2 ओव्हरची समाप्ती होतील. संघाची धावसंख्या 34. एकही गडी बाद नाही. चांगली पार्टनरशिप दोघांकडून. मयूर साबळे, करण पुंगाडे. आणि आता होईल 3री ओव्हर जी परफॉर्मन्स ओव्हर असेल. ही ओव्हर कालपासून आपण बघतोय खूप महत्वाची अशी ओव्हर.
यामध्ये मॅच जिंकते किंवा बिघडते. +5 -5 ओव्हर. कालपासून आपण बरेच सामने बघितले. एक बॅट्समनवर प्रेशर टाकणारी ओव्हर. किती धावा झाल्या, किती धावा केल्या आणि जे केल्या त्या गेल्या का असा प्रश्न निर्माण करते ही ओव्हर. आणि ती ओव्हर टाकण्यासाठी येतील कुलदीप विश्वकर्मा उर्फ केपी. कमीत कमी 15 धावा करायला लागतील बॅटिंग टीमला. त्यांना फेस करतील करण. आणि चांगला शॉट ऑफ साइडला. पुन्हा एकदा यावेळेला थोडीशी मिसफिल्ड होईल यांच्याकडून, परंतु मिसफिल्डला यावेळेला माफी मिळणार नाही आणि बॉल जाईल चौकार. स्ट्रॉंग असा शॉट ऑफ साइडला करण यांच्याकडून. कालपासून आपण बघतोय ऑफ साइडला खूप स्ट्रॉंग त्यांचे शॉट. आणि बॉलला उचली न मिळाल्यामुळे रवी सिंग यांच्या पायामधून निघून गेला बॉल. पहिल्याच बॉलला चौकार. परफॉर्मन्सची सुरुवात खूपच छान. प्रेशर आला असेल केपी यांच्यावरती. एकाच विभागातून खेळणारे केपी आणि मयूर करण आमने सामने. चांगला शॉट यावेळेला पुन्हा एकदा. यावेळी गोविंद असतील परंतु लॉंग ऑफला. 1 बाउन्स. पुन्हा एकदा दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि हा दुसरा रन झालेला आहे वाटतं. 2 धावा चोरल्यात आणि चोरलंच म्हणावं लागेल. एकदम शांतपणे सुबडीमध्ये आले होते मयूर. कोणाला न कळता 2 धावा पूर्ण झाल्या. एकदम दबक्या पावलाने आले होते. आणि केपी यांना कळालंच नाही की 2 रनचा प्रयत्न चालू आहे म्हणून त्यांच्या मागे एकदम चोर पावले मयूर यांची. 2 रन चोरले आहेत. करण पोंगाडे परत एकदा स्ट्राईकवर असतील. 6 धावा झाल्या असतील 2 चेंडूमध्ये. आणि यावेळेला चांगला थोडस बॉल लो राहत ऑफ साइडला मिस झालेलं आहे. आणि चौथा बॉल या ओव्हरचा. मोठा फटका लगावा लागेल. चांगला स्लोवर बॉल व्हेरिएशन. चांगलं व्हेरिएशन केपी यांच्याकडून. परफॉर्मन्स ओव्हर पुन्हा काबीज केली असं वाटतंय. 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा. 2 चेंडूमध्ये 9 धावा बनवाव्या लागतील. अन्यथा 5 धावा मायनस केल्या जातील. चांगलं कमबॅक केलं केपी यांनी. 2 डॉट बॉल लगातार. प्रेशर आहे करण यांच्यावरती. आणि हा बॉल खूपच असा उसळी घेणारा बॉल. आणि हा वाईट बॉल. 1 बाउन्स इशारा आणि वाईट बॉल असेल. खूपच जास्त उसळी आणि रबर बॉलला टेनिसपेक्षा थोडी जास्त बाउन्स असल्यामुळे अवांतरशी वाईटचा बॉल. 7 धावा. आणि यावेळेला मोठा फटक्याचा प्रयत्न असेल परंतु प्रयत्न पुन्हा फसला. बॉलची दिशा आणि गती तेवढी वेगवान आणि थोडेसे थकल्यासारखे दिसत असलेले करण. 5 बॉल. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. संघाची धावसंख्या 41. आणि पुन्हा एकदा काही इशारा नाही आणि हा बॉल डॉट बॉल. आणि संघाची धावसंख्या 41 परंतु 5 धावा वजा केल्या जातील आणि धावसंख्या होईल 36. चांगली ओव्हर केपी यांच्याकडून. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. परफॉर्मन्स ओव्हरमध्ये नित्या 11 श्री साई सिद्धी संघाने 5 धावा गमावलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 36. 3 ओव्हर नंतर 3 ओव्हरचा खेळ शिल्लक अजून. आता येतील भरत बोहरा बॉलिंगसाठी. भरत टू मयूर. आणि मयूर यांच्या स्लॉट मध्ये पुन्हा आलेला बॉल आणि पुन्हा एकदा असा षटकार काव कॉर्नरच्या दिशेमध्ये.
चौथा षटकार मयूर यांच्या बॅटमधून आजच्या दिवसातला. संडे ओनली प्लेयर म्हणून मयूर यांची आज एंट्री झाली आहे आणि आपला बॅटिंगचा जलवा दाखवत आजच्या दिवसामध्ये खूप चांगली फलंदाजी त्यांच्याकडून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु एक धाव फक्त. चांगली बॉलिंग भर त्यांची. एक पण विकेट नाही अजून, ते महत्वाचं. परंतु संघाची धावसंख्या आता ऍक्सिलेटर करणं जरुरी. कमीत कमी 70 ते 80 धावा बनवाव्या लागतील. आणि करण यांनी चांगला शॉट ऑफसाइड दिसला, गॅप मध्ये जाईल आणि थोडंसं ओव्हररन केलंय. ओव्हररन केलं गोविंद यांनी. थोडासा बॉल टर्न झाला असावा, परंतु ऑफसाइडचे बॉल थोडासा टर्न होतोच. फिल्डरला तेवढं जजमेंट असणं जरुरी. आणि 4 धावा आपल्या खात्यामध्ये टाकत करण. चांगल्या महत्वाच्या अशा 4 धावा. पहिल्या चेंडूमध्ये 6 आणि आता 4. अशा प्रकारची फिल्डिंग महागात पडू शकते. याआधी अजूनही एक मिसफिल्ड झाली होती. 47 धाव संख्या, 3 ओव्हर 3 चेंडू. भरत टू करण. मोठा फटकाचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला एकही रनआउट घेता आला नाहीये. पुन्हा एकदा इथं काय गडबड. रनआउटची संधी होती, परंतु एक धाव या चेंडूमध्ये. बहुधा विकेट न घेणं अशी स्ट्रॅटेजी असावी रायझिंग स्टार संघाची, कारण की एकही विकेट घेता आली नाहीये. 48 धाव संख्या. यावेळेला थोडंसं अवांतर चेंडू, व्हाईट बॉल. जर मोठे फटके आले या 2 चेंडूमध्ये तर चांगली मोठी ओव्हर होऊ शकते आणि ज्या ओव्हरची अपेक्षा होती ती येईल. पुन्हा एकदा चांगला खोलवर बॉल. यावेळेला यॉर्कर लेन डिलिव्हरी, खूप चांगली डिलिव्हरी. चांगलं कमबॅक केलंय. फक्त एक धाव. 14 धावा या ओव्हरमध्ये. थोडी संत ओव्हर वाटते, परंतु कमीत कमी 14 धावा. एखादा षटकार आला तर 20 धावांची ओव्हर होईल. 50 धावा धाव फलकावरती. 50 रन्स, नो विकेट लॉस्ट. यावेळेला करण यांचे काव कॉर्नरच्या दिशेने चांगला, परंतु वन बाउन्स. कुणाल करतील उचलफेकी आणि फक्त एक धाव. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धाव संख्या. अजूनही 12 बॉल शिल्लक. 12 बॉल मध्ये 20 ते 25 धावा आल्या तर 70-75 धावांचं लक्ष्य गाठू शकतात. आता यावेळेला पुन्हा एक देईल कुलदीप बॉलिंगसाठी. केपी टू करण आणि यावेळेला बोल झालेला आहे. राजेश संघाला पहिली विकेट मिळालेली आहे 5व्या ओव्हरमध्ये. आणि आता जातील सुजल. सुजल विश्वकर्मा फेस करतील कुलदीप यांना. चांगला स्लोवर बॉल. थोडस डिफ्लेक्शन बॉल मध्ये फिंगर रोल करतात आणि थोडस बॉल बाहेर काढतात. आणि चांगली बॉलिंग केपी कडून.
चांगला हलकेच खेळला लेग साईडला बॉल, तिकडे कोणी फिल्डर नाहीये परंतु फक्त एक धाव असेल. रबर बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा इनर सर्कलची कॉन्सेप्ट नसल्यामुळे फिल्डर तुम्ही बाउंड्रीला कुठेही लावू शकता. फक्त 4-5चं स्प्लिट फॉलो करणं महत्वाचं. सगळे फिल्डर बाउंड्रीवरती. एवढा दरारा मयूरांचा पुढचा बॉल फेस करतील मयूर. आणि यावेळेला थोडंसं मिस झालं असेल, बाउंड्रीवरती फिल्डिंग केली असेल. 2 धावा. शेवटचे दोन्ही बॉल डॉट आणि 5 ओव्हरची समाप्ती होतील. 54 धावा. चांगली ओव्हर केपी यांच्याकडून. फक्त 3 धावा आणि स्कोर कार्ड एकदम मागे खेचून आणलंय. आता फक्त 54 धावा. ज्या चौथ्या ओव्हरमध्येही 54 होत्या, आता 5व्या ओव्हरमध्ये पण 50च्या घरात. या ओव्हरमध्ये कमाल करावी लागेल. कुणाल खाडगे करतील बॉलिंग. कुणाल टू सुजल. कमीत कमी 15 ते 20 धावा करायची इच्छा असेल सुजल यांची. पहिला बॉल आणि मोठा फटकाचा प्रयत्न, परंतु बॅटचं काही कनेक्शन नाही आणि कम्प्लिटली मिस झाले डॉट बॉल. थोडंसं बॉल बघून कनेक्शन करणं इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा चांगला, यावेळेला थोडंसं हलकेच मयूर यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, परंतु मोठे फटके लागावे लागतील. या ओव्हरमध्ये 2-3 डॉट सिंगलमुळे गडबड होऊ शकते. संघाची धावसंख्या फक्त 55. फक्त 55 आणि आता मयूरांना पवित्रा घ्यावा लागेल. 13 बॉलमध्ये 31 धावांची चांगली खेळी त्यांच्याकडून. 4 षटकारांनी. आणि यावेळेला त्यांच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क आणि घणाघाती असा षटकार. लांब असा झाडामध्ये गेलेला बॉल. चांगला षटकार. असे 2 षटकार अजून आले तर 37च्या घरामध्ये जाईल स्कोर. चांगलं पार्टनरशिप, चांगलं बॅटिंग यावेळेला. पुन्हा एकदा यावेळेला ऑफ साईडच्या दिशेने 2 रन घेण्याचा प्रयत्न असेलच, करावाच लागेल. थोडेसे मिसफील्ड केपी यांच्याकडून आणि इझी अशा 2 धावा पूर्ण. बहुधा आजच्या पूर्ण टुर्नामेंट मधली श्रीसाई संघाची ही सर्वात चांगल्या प्रकारचं बॅटिंग प्रदर्शन म्हणावं लागेल. 5 ओव्हरमध्ये 60 धावा, 1 विकेट फक्त. चांगली कामगिरी दिसते, परंतु बॉलरलाही तेवढंच मेहनत करून मॅच जिंकणे इम्पॉर्टंट. एकही मॅच जिंकला नाहीये श्रीसाई सिद्धी संघ. शेवटचा बॉल असेल, नाही व्हाईट बॉल. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरचे. धावसंख्या 64. 64. दोन चेंडू शिल्लक असतील पुन्हा एकदा, परंतु यावेळेला बॉल स्लॉट मध्ये आला होता परंतु थोडं मिस झालेलं आहे. आणि यावेळेला थोडंसं रनआउट अंपायरचा डिसिजन बघावं लागेल.
स्ट्रायकर एंडला अंपायरने कळवावे कृपया. शेवटचा बॉल असेल यावरचा. चांगला शॉट फाईन लेगच्या दिशेने. तिथे अनिकेत गोले फिल्डिंग करतील आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. का थांबले होते सुजल काय सांगता येत नाही, परंतु शेवटच्या बॉलला 3रा रन पूर्ण झालेला असेल. कुणाल घाडगे बॉल फेकत नाही येत आणि घेऊन येत आहे. हा झाला डेट नाही झाला, झाला झाला नाही झाला, झाला काय गली क्रिकेट खेळण्यासारखं खेळू नका प्लीज. मला करू दे ना, मी टाकलं नाही अजून. मला करू दे ना. आणि शेवटच्या चेंडूमध्ये 3 धावा. अशा प्रकारे होईल संघाची धावसंख्या 67, 67 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 68 धावांची. 68 धावांचं लक्ष असेल रायझिंग स्टार संघाला. कृपया लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवावे. आणि रायझिंग स्टार संघाने श्रीसाई सिंधीने पटकन फिल्डिंग लावून घ्यावी. हो सांगितलं त्याला मी. काय करायचं. कोणते प्लेयर ऍबसेंट त्याची नावं सांगा. ओके हा.
चला कृपया सामना लवकरात लवकर सुरू करावा. रायझिंग स्टार संघाला 68 धावांचा टार्गेट असेल 6 चेंडूमध्ये. रायझिंग स्टार संघासाठी सलामीचे फलंदाज बाबू भागणे आणि कुलदेव विश्वकर्मा. आणि बॉलिंग सुरू करतील ओझिल रॉड्रिगस. श्री साई सिद्धी संघाने आजच्या दिवसामध्ये त्यांच्या पॉइंट टेबलवरती एकही पॉइंट नाही. शेवटची मॅच असेल ही. कमीत कमी एक मॅच जिंकून समाधानपूर्वक जाण्याचा प्रयत्न असेल. रबर बॉल मध्ये इनर सर्कल नसल्यामुळे कोणताही प्लेअर कुठेही फिल्डिंग करू शकतो. फक्त 4-5 रिस्ट्रिक्शन फॉलो करा. चला पहिल्या बॉल साठी सज्ज. ओके बॅट्समन रेडी. सगळ्यांनी फिल्डर मोजून नका बसू. चला मॅच सुरू करा प्लीज. लेट्स प्ले. आणि पहिलाच बॉल लेग साइडला षटकार. थोडीशी दिशाही नसा हा बॉल लेग साइडला. केपीएन राऊंड द विकेट बॉलिंग करताय ओझिल. थोडीशी धोकादायक अशी हे लाईन, कारण की लेग साइडला पट्ट्यामध्ये आलेला बॉल हा मिळणार नाही परत. लागला म्हणजे 6 धावा जातीलच. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये आणि तोच पुन्हा रिझल्ट असेल. पुन्हा एकदा षटकार. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. खूप रॉंग अशी लाईन. बॉडी लाईन डिलिव्हरी केपी सारख्या फलंदाजाला, ते पण रबर बॉलला, म्हणजे एकदम आमंत्रण देण्यासारखं आहे. थोडस चालाखीने गोलंदाजी करावी लागेल. 2 बॉलमध्ये 2 षटकार. यावेळेला चांगला बॉल आणि थोडस ऑफ साइडला यावेळेला खूप चांगलं असं व्हेरिएशन पण केलेलं आहे ओझिलांनी. आणि 1 धाव फक्त. यावेळेला साईड चेंज करत ओझिलांनी ऑफ साइडच्या दिशेने चांगला बॉल टाकलाय. अशीच अपेक्षा आहे, कोणत्याही प्रकारचं रूम न देता. आणि 3 बॉल मध्ये 13 धावा ऑलरेडी. यावेळेला चांगला बॉल. बाबू यांना मोठा फटक्याचा प्रयत्न होता परंतु कनेक्शन नाही. डॉट बॉल. चांगली लाईन आणली त्यावेळेला. हेच करायचंय. स्लॉट मध्ये बॉल नसतो, नको फक्त. चांगला बॉल यावेळेला परत. थोडासा लो उसळी घेतलेला बॉल अलॉंग द ग्राउंड जाईल. निलेश येथील फिल्डिंग करतील. फक्त 1 धाव. चांगला कमबॅक केलंय. पहिल्या 2 षटकारानंतर 3 चेंडू फक्त 2 धावा. शेवटचा चेंडू यावरचा. यावेळेला चांगला बॉल, चांगली लेंथ आणि डॉट बॉल. 1 ओव्हर 14 धावा.
चांगला कमबॅक ओझिल्याच्याकडून. पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा आणि ओव्हर संपली 14वर. चांगला कमबॅक केलाय. आणि आता दुसरी ओव्हर घेऊन येतील जय यादव. जय यादव यांना त्याच प्रकारची गोलंदाजी करणं महत्वाचं असेल, कारण की 68 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडूमध्ये 54 धावा हव्या आहेत. एखादी मोठी ओव्हर मॅच पलटू शकते, परंतु एखादी चांगली ओव्हर दोन्ही बॅट्समनवरती प्रेशर आणू शकते. यानंतर परफॉर्मन्स ओव्हर अजूनही शिल्लक. दुसरे ओव्हर घेऊन येतील जय. खूपच शॉर्ट असा बॉल आणि बाबू यांनीपर्यंत हवेमध्ये उडवलेला. 2 फिल्डर येतील बॉल खाली. चांगलं कॉलिंग यावेळेला आणि जय यांनी आपल्या स्वतःच्याच बॉलिंगला चांगली कॅच घेत बाबू यांना केले कॅच आउट. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन यावेळेला आपण अशा सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळेला बघतो की कोणतेही फिल्डर कॉलिंग न करता एकत्र येतात आणि कॅच सोडतात, पण तसं यावेळेला न करता चांगलं कॉलिंग करत चांगली कॅच पकडली जय यांनी. आणि खूप चांगले असे गोलंदाज फलंदाज बाबू तंबूमध्ये परतताना, परंतु तेवढेच चांगले फलंदाज संदेश झेरांगे आता स्ट्राईक वरती. संदेश झेरांगे असतील स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल होता जयांना. पहिल्याच बॉलला विकेट मिळालेली आहे. कॉन्फिडन्स उंचावला असेल. यावेळेला चांगली लाईन अँड लेंथ. त्या लेंथला बॉल पडून थोडासा लो राहतोय असं दिसतंय आपल्याला मागच्या ओव्हर पासून. त्याचा पुरेपूर फायदा घेत सगळे बॉलर्स. एक धाव फक्त आता येतील कुलदीप स्ट्राईक वरती. तिसरा बॉल असेल या ओव्हरचा. चांगला बॉल, परंतु केपीने तेवढ्याच जोरात घुमवत लेग साइडला लगावलेला पुन्हा एकदा षटकार. केपीच्या बॅट मधून आलेला हा तिसरा षटकार आणि त्यांच्या धावसंख्या 19. म्हणजे फक्त षटकारानेच खेळता येते. थोडस बॉलची लाईन चुकली, थोडीशी लेग साइडला बॉल, परंतु थोड्या हे चुकीलाही माफी मिळणार नाही यावेळेला. पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु यावेळेला अलॉंग द ग्राउंड बॉल जाईल निलेश यांच्याकडे. निलेश करतील चांगली उचलफेकी, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. चांगली रनिंग दोन्ही बॅट्समन मधून. संघाची धावसंख्या 23. 1 ओव्हर 4 बॉल. आणि यावेळेला स्लॉट मध्ये असलेला बॉल थोडा मिस झालाय. चांगला बॉल होता, थोडा फिरकी असा चेंडू. 23 धावा. एक बॉल बाकी असेल या ओव्हरचा. यानंतर असेल परफॉर्मन्स ओव्हर. चांगला बॉल यावेळेला परत जखडून ठेवलं होतं. कोणत्याही प्रकारचा रन नाही. थ्रो केलेला आहे आणि या थ्रोची काही नुकसान नाही. इनर सर्कल मध्ये फिल्डिंग नसल्यामुळे हे ओव्हर थ्रोचे रन महागात पडू शकतात, परंतु काही नुकसान नाही. फक्त 1 धाव आणि अशा प्रकारे 2 ओव्हर संपतील आणि संघाची धावसंख्या असेल 24. 2 overs 24. 24 बॉल मध्ये 44. 4 ओव्हर मध्ये 44 धावांची आवश्यकता असेल. लक्ष खूप मोठं नाहीये, परंतु आता असेल परफॉर्मन्स ओव्हर. परफॉर्मन्स ओव्हर घडेल की बिघडेल कोणत्या टीमसाठी ते कळेल. आणि ओझिल येतील परफॉर्मन्स ओव्हर साठी. बॅटिंग टीमने 15 धावा केल्या तर त्यांना +5 मिळतील, नाहीतर -5 होतील. अशा प्रकारची परफॉर्मन्स दाखवायला लावणारी तुम्हाला परफॉर्मन्स ओव्हर सुरू करतील
ओझिल आणि चांगला बॉल, लो राहिलेला चेंडू. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करताना हीच लाईन अँड लेंथ पकडून करावी लागेल बॉलिंग. मॅच अजूनही दोन्ही टीमच्या पल्ल्यामध्ये 23 बॉलमध्ये 44 धावा. चांगला बॉल यावेळी काव कॉर्नरच्या दिशेने. पुन्हा एकदा षटकार केपी यांच्याकडून. स्लॉट मध्ये आलेला बॉल गेला आउट ऑफ द पार्क. 6 धावा. चांगला शॉट लवकर पिक केला होता. बॉल तसा वाईट नाही, चांगला बॉल होता, परंतु त्याला खूपच लवकर असं जज करत चांगला असा शॉट. या वेळेला थोडस यॉर्कर डिलिव्हरी होती आणि डॉट बॉल. जरा जास्त एक्साइटमेंट दिसताना ग्राउंड मध्ये बेल्स पडले नसल्यामुळे, परंतु क्रिकेटमध्ये बेल्स पडणं आवश्यक. बेल्स पडल्याशिवाय आउट देता येणार नाही. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये फक्त 6 धावा. चांगली ओव्हर, चांगला कमबॅक. नाही, या वेळेला लेग साइडच्या दिशेने त्याच लाईनला बॉल आणि तोच षटकार. लाईन चुकली की बॉल षटकार, अशा प्रकारचं गणित चाललेलं आहे. पायावरती बॉल टाकणं म्हणजे अशी चुकी की ते बॉल त्या आंब्याच्या झाडाच्या वर जातोय. 12 बॉल 12 रन्स 4 बॉल मध्ये या ओव्हर मध्ये. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. बघ बॉल. पुढचा बॉल चांगला स्लो बॉल, पण तो यावेळेला गॅप मध्ये होता बॉल आणि पुन्हा एकदा षटकार. परफॉर्मन्स ओव्हर कंप्लीट झालेली. 18 धावा या ओव्हर मध्ये. अजूनही 1 चेंडू शिल्लक आणि आता आटोक्यामध्ये आणलेली मॅच. फक्त 26 धावांची गरज असेल 19 चेंडू मध्ये. त्यात 5 धावा परफॉर्मन्स ओव्हरच्या ऍड होतील, त्यामुळे खूपच जवळ आणलेली मॅच. एकाच ओव्हरमध्ये आपण बघितलंय कालपासून परफॉर्मन्स ओव्हरमध्ये मॅच घडते किंवा बिघडते. याच्यामध्ये रायझिंग स्टार साठी घडलेली मॅच. चांगला बॉल यावेळेला खोलवर. फुलटॉस बॉल, यॉर्कर लेन डिलिव्हरी. फक्त 1 धाव. चांगली ओव्हर. या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होईल +5 करून 48 धावा. आता फक्त 3 ओव्हर मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. 3 ओव्हर 20 रन. आजच्या लीग स्टेज मधली शेवटची मॅच म्हणजे ह्याच्या पुढची मॅच वक्रतुंड वर्सेस शिवशंभू संघ यांच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया टॉस साठी स्टेजवरती यावे. शेवटचा सामना असेल लीग स्टेज मधला वक्रतुंड वर्सेस शिवशंभू. आता येथील करण पोंगाडे आणि यावेळेला हवेमध्ये उडालेला चेंडू. काव कॉर्नर फक्त 1 धाव, परंतु 2 धाव करतील.
16 बॉल 17 रन हवे असतील. वक्रतुंड आणि शिवशंभू टॉससाठी यावे प्लीज. या ओव्हरमध्ये किती रन आले? संघाची धावसंख्या 52. 16 पाहिजे. 13 बॉल 2 ओव्हर 16 पाहिजेत. शिवशंभू संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे पुढच्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये मयूर करतील पुढची ओव्हर. पहिला बॉल 1 धाव. 11 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता असेल फक्त. पुन्हा एकदा केपी यांच्याकडून त्याच दिशेमध्ये लगावलेला षटकार आणि जवळजवळ मॅच संपत आलेली. फक्त 9 धावांची आवश्यकता असेल. पुढच्या दोन्ही टीमला विनंती असेल कृपया लवकरात लवकर रेडी राहावे. आपण आधीच थोडा उशीर चालू आहे त्यामुळे जर वेळ वाचला तर तो वेळचा फायदा करा प्लीज. शिवशंभू संघाने आपले 2 बॅट्समन रेडी ठेवा बॉल चॉईस वगैरे करून. आणि वक्रतुंड संघाने फिल्डिंग सेटअपसाठी रेडी राहावे प्लीज. मॅच संपल्या लवकरात लवकर सुरू करावे. आणि पुन्हा एकदा षटकार. केपी यांच्या बॅटमधून 8 षटकार. अशा प्रकारे 54 धावा केपी यांच्या 50 कंप्लीट झालेली आहे. आजच्या दिवसातली या टुर्नामेंटमधली दुसरी 50 केपी यांच्या बॅटमधून. 8 षटकार 20 चेंडूमध्ये 54 धावा. वन साइडेड मॅच आपल्या टीमसाठी जिंकवत 65 धावा झाल्या. फक्त 3 धावांची आवश्यकता असेल आता. पुन्हा एकदा चांगला शॉट आता हा ऑफ साइडला आणि हा बॉल जाईल चौकार. आणि अशा प्रकारे 21 चेंडूमध्ये 58 धावांची घणाघाती अशी बॅटिंग करत केपी यांनी आपल्या संघाला
जिंकून दिलेली मॅच रायझिंग स्टार फक्त एक गडीच्या मोबदल्यामध्ये 69 धावा. तुफानी अशी फलंदाजी केबी यांच्याकडून आणि अशा प्रकारे रायझिंग स्टार ही मॅच जिंकतील 9 गडी राखून 4 ओव्हर 4 बॉल मध्ये. आणि त्यानंतर आपण रेडी होऊ पुढच्या मॅच साठी. लीग स्टेजची शेवटची मॅच वक्रतुंड आणि शिवशंभू. वक्रतुंड संघाला विनंती असेल कृपया लवकरात लवकर फिल्डिंगला